तर पराग सर, तुम्हाला माझा पहिला असा प्रश्न आहे, तुम्ही ह्या क्षेत्रात दोघे पण जुने आहात आणि खूप दिवसापासून आहात, तर तुम्ही पशुआहार तज्ज्ञ आहात, तर काय फरक जाणवला तुम्हाला पहिल्यापासून, म्हणजे जुना आहार आणि आता यामध्ये काय काय बदल हो, होतात? नक्कीच. आता असं आहे की जसं 20 वर्षापूर्वी ज्या गायी होत्या, म्हणजे तेव्हा 10-12 लिटर जरी दूध दिलं तरी खूप जास्त वाटायचं. हो. 10 लिटर दूध दिलं, 12 लिटर दूध दिलं. परंतु आता जेनेटिक इम्प्रूव्हमेंट होतात, नवीन नवीन ब्रीड्स आपल्याकडे आल्या, नवीन सिमेन्स आले, कॅनडा, अमेरिका, न्यूझीलंड इकडनं इम्पोर्टेड बुल्स आले, सिमेन आले. आणि मी तुम्हाला सांगू शकतो याचं बेसिक एक आहे की हे सुरू कुठून झालं. हे सुरू झालं 1970 साली, म्हणजे जेव्हा भारताने निर्णय घेतला की परकीय जे दूध यायचं आपल्याकडे किंवा गहू वगैरे यायचा, लोकांना सगळ्यांना लोकांना माहिती असेल, तर ही मिल्क पावडर यायची, तर ते न इम्पोर्ट करता स्वतःच कसं आत्मनिर्भर होता येईल यासाठी 2 क्रांत्या झाल्या. एक म्हणजे हरित क्रांती, की अन्नधान्य, गहू, तांदूळ ह्याच्यामध्ये आता आपण एक्सपोर्टर झालो. आणि दुसरं म्हणजे श्वेत क्रांती, व्हाईट रिव्होल्युशन, ज्याच्यामध्ये वर्गीस कुरियन साहेबांनी जे सुरू केलं, त्यानंतर मग ते पूर्ण भारतामध्ये पसरलं आणि गाई किंवा म्हशी याच्या माध्यमातून अधिकाधिक दूध उत्पादन घेऊन भारत आज नंबर 1 बनला. बरोबर.